शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, जिल्हा परिषद सीएस फंड त्याचबरोबर वन महसूल या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अर्ज संबंधित एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्हा अंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 मागासवर्गीय नागरिकांना म्हणजेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध लाभ उपलब्ध केल्या जात आहेत। आता उपलब्ध लाभ म्हणजेच स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन असेल, त्यामध्ये पुरुष व महिला, मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री असेल, मोटार पंप वितरण असेल किंवा तुषार संच म्हणजेच स्प्रिंकलर सेट असेल, मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी अभ्यासिका, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण महसूल 7% योजनेत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री अर्ज आता मागवण्यास सुरू झाले आहे। मित्रांनो, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2025 आहे। तर इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे। आता जी पुढील प्रक्रिया असणार आहे ही संबंधित पंचायत समिती मार्फत पडताळल्या जाणार आहेत। म्हणजेच तुम्ही जे अर्ज केलेले असेल हे अर्ज ऑफलाईन प्रक्रियेमध्ये असणार आहेत। हे अर्ज समाज कल्याण कार्यालय वाशिम येथे सादर केल्यानंतर यामध्ये विशेष सूचना म्हणजे सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ संयंत्रणेमार्फत या अर्जाची व्यापक प्रसिद्धी करायची आहे। मग आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता हा अर्ज तुम्हाला मिळेल कुठे? मित्रांनो, अर्ज हा ऑफलाईन आहे। अर्जामध्ये कोणकोणती कागदपत्र आणि पात्रता असणार आहेत याच्या संबंधित संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, आपल्या या YouTube चॅनलला तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। कारण आपल्या या YouTube चॅनलवर योजना असेल, शासकीय योजना असेल किंवा शेतीची योजना असेल याचे व्हिडिओ फ्रीमध्ये दाखवण्याचं काम आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून करत असतो। मग आता हा अर्जाचा नमुना तुम्हाला मिळेल कसे? तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता। आणि अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला करायची आहे। आणि अर्जाची प्रिंट केल्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत। जे जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड दिलेले आहे ते डॉक्युमेंट्स आपण समोर या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर हे संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्ही संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी हा अर्ज करायचा आहे। तर हा अर्ज त्या ठिकाणी दिल्यानंतर मित्रांनो, ही योजना सध्या वाशिम जिल्ह्यापुरतीच असल्यामुळं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये योजना लवकर सुरू होणार आहे, परंतु वाशिम जिल्ह्यामध्येच आता ही सध्या योजना सुरू आहे। मग आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण पाहूया। तर चला व्हिडिओ मित्रांनो सुरू करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाचा हा फॉर्म आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग कार्यालय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्याकडनं हा मिळालेला आपल्याला फॉर्म आहे। तुम्ही पाहू शकता की सन 2025-26 या वर्षात 20% फंड योजनेचे अर्ज सादर करण्याबाबतचा हा अर्ज असून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संदर्भीय विषयानुसार 20% फंड या योजनेअंतर्गत सन 25-26 करता खालीलप्रमाणे मागवणे सुरू झाले आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता की यामध्ये योजनेचं नाव पाहू शकता की मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोटार पंप पुरवणं, मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार पंप पुरवणं, मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी अभ्यासिकेची सोय करणं, त्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण उद्योगासाठी अर्थसहाय्य करणं, त्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री पुरवणं। तर त्या अनुषंगानं आपणास सूचित करण्यात येत आहे की आपल्या कार्यालय स्तरावरून सदर योजनांची विविध माध्यमातून ग्रामस्तरावर जास्तीत जास्त प्रदेश सादर करायचे आहे। तर 30/11/25 पर्यंत हे अर्ज मागवणे यावे। तसेच आपल्या कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज तपासून व पात्र अर्ज ज्येष्ठतेनुसार स्पष्ट अभिप्राय समाज कल्याण विभाग वाशिम कार्यालयास दिनांक 5/12/25 पर्यंत सादर करायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा अर्ज आहे। त्याचबरोबर मित्रांनो, खाली थोडं स्क्रोल केलं तर तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल। अर्ज हा ऑफलाईन आहे। खाली पाहू शकता समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम 20% जीपसेस मधून राबवण्यात येणाऱ्या योजना ज्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा अर्ज हा 2025-26 हा अर्ज आहे। त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला गट विकास अधिकारी पंचायत समिती इथं टाकून घ्यायचं आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वाशिम टाकून घ्यायचं आहे।
जिल्हा परिषदेच्या 20% सेस राखीव निधीतून समाज कल्याण मार्फत राबत येणाऱ्या 2025-26चा हा अर्ज असून यामध्ये या ठिकाणी तुम्हाला अर्जाचं नाव टाकायचं आहे, गाव टाकायचं आहे, पोस्ट, तालुका, जिल्हा ऑर्डर या ठिकाणी आहे. तर अर्ज करावयाच्या योजनेचं नाव सुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर, अर्जदाराची जात कोणती आहे, प्रवर्ग निवडायचा आहे, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचं नाव व शाखेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, अर्जदाराचा बँक खाते क्रमांक, IFSC कोड, अर्जदाराचा आधार क्रमांक, यापूर्वीच मिळालेला असलेल्या लाभाचे स्वरूप या ठिकाणी भरायचे आहे, अन्यथा हे सोडून द्यायचं आहे. त्यानंतर खाली एक शपथपत्र सुद्धा आहे की मी शपथपूर्व असे लिहून देतो की माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नाही, तसेच यापूर्वी मी अथवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, तर इतर शासकीय योजनेतूनही लाभ घेतला नाही, तसेच मी प्राप्त अनुदानातील वस्तूंचा योग्य उपयोग करून ती दुसऱ्याच विकणार नाही, गहाण ठेवणार नाही अथवा हस्तांतरित सुद्धा करणार नाही, असं या शपथपत्रामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे. त्यानंतर तरी कृपया विषयांकित योजनेत अंतर्गत हा अर्ज मंजूर करण्यात यावे, म्हणजे या ठिकाणी 25-26 टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं स्थळ, गावाचं नाव, त्यानंतर या ठिकाणी दिनांक आणि या ठिकाणी अर्जदाराची सही किंवा अंगठा तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्जासोबत जोडलेली आवश्यक कागदपत्र कोणती आहे ती पाहूया. तर या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे तुमच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे, उत्पन्न दाखला जो की 1 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक पासबुक, बँक खाते आधार लिंक असल्याबाबतची पावती ती तुम्हाला बँकेतून घ्यायची आहे. त्यानंतर आधार कार्ड, रहिवासी दाखला यांचा पंचायत समिती किंवा सचिव किंवा ग्रामपंचायत यांचा रहिवासी दाखला याचा आहे, किंवा तुम्ही तहसील कार्यालयाचा रहिवासी दाखला सुद्धा जोडू शकता. त्यानंतर शेतीच्या साहित्याकरता 7/12/8 सिंचनाची सुविधा असल्याची नोंद, म्हणजेच विहिरीची किंवा कोलव्याची किंवा बोरची नोंद असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र. अशा प्रकारे ही कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर या योजनेच्या अटी आणि काही शर्तीसुद्धा आहेत. तर अर्जदाराची निवड ग्रामसभेतून झाली असल्याचा ग्रामसभेचा ठराव घ्यायचा आहे. वार्षिक उत्पन्न 10 लाखच्या आतील असावे. तलाट्याचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. तर तलाट्याचा उत्पन्न दाखला तुम्ही घेऊ शकता. किंवा लाभार्थी हा शेतकरी असावा, त्यांच्याकडे 7/12/8 असावा. त्यानंतर लाभार्थी हा शासकीय व निमशासकीय सेवेत नसावा. त्यानंतर अर्जदार हा मागासवर्गीय असल्याचे विमानोबद्ध विभाजन जाती अनुसूचित जमाती सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे. त्यानंतर खाली अर्जदाराची सही आणि अंगठा असेल तर अंगठा या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांचा पुन्हा एक खाली एक अर्ज आहे की 20% जीप सेस म्हणून राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत या योजनेचा अर्ज तुम्हाला सुद्धा भरायचा आहे. जसं की आपण वरती तुम्हाला संपूर्ण माहिती सांगली त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी सेम प्रोसेसमध्ये भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जे खालचं प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला भरून घ्यायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक यांच्याकडून हा प्रमाणपत्र मिळवायचं आहे. तर अशा प्रकारे या अर्जासोबत सुद्धा तुम्हाला ही सर्व कागदपत्र जोडायची आहे. ही कागदपत्र जोडल्यानंतर अर्ज ऑफलाईन आहे. अर्ज तुम्हाला वाशिम पंचायत समितीमध्ये द्यायचा आहे. त्याचनंतर बरोबर समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम 20% जीप सेस म्हणून राबवण्याच्या ज्या योजना आहेत सामूहिक लाभाची योजना ते सुद्धा तुम्हाला खाली अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म मित्रांनो भरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण ऑलरेडी दिलेली आहे. जसं तुम्ही खाली स्क्रोल करसाल तुम्हाला एक एक फॉर्म या ठिकाणी भेटणार आहे. मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण राऊंड सर्कलमध्ये तुम्हाला ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर आजचा नमुना तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंटआउट घेऊन तुम्ही तुमच्या अर्जासोबत संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहे आणि तुम्हाला पंचायत समिती वाशिम या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. तर मित्रांनो अर्ज तुम्हाला समजला असेल. या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिक आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत राहील. मित्रांनो वाट पाहू पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची.